start with them. So once again, very warm welcome to the Anchor batch. Yes, welcome to all of you students, Parth, Shravani, Snehal, Vidya, okay, and many more. Okay, तर या ठिकाणी yes, तर ठीक आहे. तर आपण राजांनो काय बघितलंय, वर्क फंक्शन बघितलंय आणि वर्क फंक्शनला आपण 50 ने इंडिकेट करत असतो. द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू पुल द इलेक्ट्रॉन फ्रॉम द इमिटर प्लेट इज कॉल्ड एज द वर्क फंक्शन असतं. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, आता वर्क फंक्शनचं जे युनिट आहे, मग मला सांगा राजांनो, वर्क फंक्शन म्हणजे काय रे? तर मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जीच आहे. मग शेवटी एनर्जीच आहे. मग एनर्जीचं युनिट काय असतं? सर जूल असतं. बरोबर आहे. सो एसआय युनिट ऑफ द वर्क फंक्शन इज द जूल. बट या ठिकाणी आपण याचं युनिट इलेक्ट्रॉन व्होल्ट यूज करत असतो. जूल ऍक्च्युअल मध्ये असतं, बट या ठिकाणी आपण स्मॉल अमाऊंट ऑफ युनिट यूज करत असतो, कारण की जी एनर्जी असते या ठिकाणी स्मॉल अमाऊंट ऑफ लागते, कारण जूल हे मोठे युनिट आहे. बरोबर आहे. सो या ठिकाणी याचं युनिट काय येणार आहे? सो युनिट याचं काय येणार आहे? युनिट्स ऑफ द 50 काय येणार आहे? याचं युनिट इलेक्ट्रॉन व्होल्ट येणार आहे. ओके. तर आता हे जे वर्क फंक्शन असतं, वर्क फंक्शन कशा कशावर डिपेंड असतं? सर्वात पहिल्यांदा मटेरियलवर डिपेंड असतं. बरोबर आहे. कोणत्या मटेरियलवर? इमिटर प्लेटच्या मटेरियलवर. मी तुम्हाला आता सांगितलं, पानटपरीवरलं मटेरियल नाही आपलं, पार्थ. ओके. 50 इक्वल्स टू मटेरियलवर डिपेंड असतं. त्याच्यानंतर नेचर ऑफ द सरफेसवर डिपेंड असतं. ओके. नेचर ऑफ सरफेस म्हणजे जो प्लेटचा सरफेस आहे तो पॉलिश आहे, त्याच्यानंतर रफ आहे. ओके, त्याच्यावर डिपेंड असतं. फाय डिपेंड्स ऑन, या ठिकाणी फाय डिपेंड्स. ओके, कशा कशा डिपेंड असते तर. ओके, ठीक आहे. सो त्याच्यानंतर आता आपण सर्वात महत्वाचा पॉईंट बघणार आहोत, आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. आइन्स्टाईनने याच्यावर स्टडी केला आणि त्यांनी स्वतःच एक इक्वेशन बनवलेलं आहे. सो आइन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन काय आहे ते आपल्याला स्टडी करायचंय. येस, वेअर इज द रेड पेन? ओके, हिअर इज. सो या ठिकाणी तुम्हाला टायटल द्यायचंय. एक मिनिट, रेड कलरचा पेन घेऊ मला. सो टायटल आहे या ठिकाणी आइन्स्टाईन्स आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन्स. फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. सो आइन्स्टाईनने काय केलं, आता ही जी एनर्जी आहे, म्हणजे आपल्याला एनर्जी किती सप्लाय करावी लागेल जेणेकरून या ठिकाणी मला सांगा, अरे हो का, या ठिकाणी मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट आहे. बरोबर आहे. तर याच्यापासून काय होतंय, एक मिनिट, सर्वांना स्क्रीन दिसते? ओके. सो या ठिकाणी बघा, मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट पासून काय होत आहे? यस, लाईट इन्सिडेंट होत आहे. यस, थँक्यू श्रावणी पार. ओके, मग मला सांगा किती अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला सप्लाय करावं लागेल जेणेकरून या ठिकाणी काय होईल? इजेक्शन होईल. सो या ठिकाणी मग सायंटिस्टनी काय, आपलं आइन्स्टाईननी काय केलं? आइन्स्टाईननी काय केलं या ठिकाणी? एक मिनिट यार, असं का होतं लॅपटॉप? एक मिनिट. सो आइन्स्टाईननी या ठिकाणी याच्यावर अभ्यास केला आणि त्यांनी याचे एक इक्वेशन दिलं. सो ई इक्वल्स टू फॉर्म्युला आहे, यस, ई इक्वल्स टू फॉर्म्युला आहे एच इंटू न्यू. एच इज द प्लँक्स कॉन्स्टंट. ओके, व्हॉट इज द एच? एच इज द प्लँक कॉन्स्टंट. आणि मला सांगा या ठिकाणी न्यू म्हणजे काय असतं रे? सी अपॉन लॅमडा असतं. बरोबर आहे. आपण 11th स्टँडर्ड मध्ये शिकलेलं आहे. याला तुम्ही व्ही च्या टर्म मध्ये पण लिहू शकता. बघा या ठिकाणी मेन फॉर्म्युला आपण व्ही इक्वल्स टू एन लॅमडा घेतो. मग व्ही म्हणजे काय असतं? वेलॉसिटी असते. वेलॉसिटीला आपण सी ने रिप्लेस करू शकतो. दॅट इज द, अरे वेलॉसिटी घ्या किंवा सी घ्या, म्हणजे व्ही घ्या किंवा सी घ्या, एकच असतं. त्याच्यानंतर एन म्हणजे फ्रिक्वेन्सी असते आणि न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे सी इक्वल्स टू न्यू लॅमडा किंवा व्ही इक्वल्स टू एन लॅमडा. हे दोन्ही पण फॉर्म्युले एकच आहेत आणि हा फॉर्म्युला आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, साऊंड वेव्ह साठी युज करत असतो आणि हा फॉर्म्युला आपण लाईट वेव्ह साठी युज करत असतो. ओके, बट दोन्ही पण एकच आहेत. लक्षामध्ये? ओके, मग या ठिकाणी मला सांगा, न्यूला मी काय लिहू शकतो? सी अपॉन लॅमडा लिहू शकतो. बरोबर आहे. मग या ठिकाणी न्यूला मी काय लिहिलेलं आहे? एच ला ऍज इट इज लिहिले आणि न्यूला मी सी अपॉन लॅमडा लिहिलेलं आहे, म्हणजे एच इक्वल्स टू एस सी अपॉन लॅमडा आलेला आहे. बरोबर आहे. आणि एच म्हणजे काय आहे राजांनो? एच इज द प्लँक्स कॉन्स्टंट. सो व्हॉट इज द एच? एच इज द प्लँक्स. ओके, प्लँक्स कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू किती असते रे? प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू, यस, नोट डाऊन करा, 6.626 इंटू 10 चा पॉवर किती असतो? -34 जूल सेकंद. यस, हीच असते का? एकदा चेकअप करा बरं प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू.
यस 6 पॉइंट किती असते 63 किंवा 6.626 into 10 raised to minus 34 जूल सेकंद. यस व्हेरी गुड. यस श्रावणी करेक्ट. ओके. हा त्याच्यानंतर बघा आता या ठिकाणी मला सांगा जर समजा इलेक्ट्रॉनचं इजेक्शन व्हायचं असेल, अरे यार इलेक्ट्रॉनचं इजेक्शन आपल्याला करायचंय का नाही? बिलकुल करायचंय. इलेक्ट्रॉनचं इजेक्शन होत असेल तेव्हाच आपल्याला फोटो इलेक्ट्रिक फिनॉमिना ऑब्झर्व होणार आहे ना, आणि तेव्हाच आपल्याला या एमिटर मध्ये करंट शो होणार आहे. बरोबर आहे. मग कधी होईल रे इलेक्ट्रॉनचं इमिशन? कधी होईल? बरोबर आहे. जेव्हा जर समजा एनर्जी आपण जेवढी सप्लाय केलेली आहे इट इज जर समजा ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू वर्क फंक्शन असेल, आणि वर्क फंक्शन म्हणजे काय? द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू इमिट द इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस दॅट इज द इमिटर प्लेट. बरोबर आहे. म्हणजे वर्क फंक्शन पेक्षा आपण जी एनर्जी सप्लाय करत आहोत फ्रॉम द सोर्स ऑफ लाईट इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू फॉर द इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन. या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय फॉर द इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन द ई शुड बी ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 50. ओके. सो या ठिकाणी आता बघा कायनेटिक एनर्जी दॅट इज द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय येणार आहे, आणि ही जी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असते कोणाची असते रे? आपली असते का? नाही. कोणाची असते? यस इलेक्ट्रॉनची असते. अरे मला सांगा या ठिकाणी समजा आपण काय केलंय? आपण राजांनो काय केलं हो का? काय केलंय आपण ई अमाऊंट ऑफ एनर्जी याला सप्लाय केली. बरोबर आहे. इथून जी एनर्जी इन्सिडेंट होते ती काय आहे? ई अमाऊंट आहे. ई इक्वल्स टू आइन्स्टाईनने आपल्याला सांगितलं एससी अपॉन लॅम्बडा असतो. बरोबर आहे. वर्क फंक्शन हा 50 आहे. 50 म्हणजे काय असतं? वर्क फंक्शन असतं. कसं लागतं? द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू इमिट द इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. मग मला सांगा या ठिकाणी आपण ई अमाऊंट ऑफ एनर्जी या ठिकाणी काय करत आहोत? सप्लाय करत आहोत. त्याच्यापैकी 50 अमाऊंट ऑफ एनर्जी यूज होते. मग बाकीची एनर्जी कुठे जाते? बाकीची एनर्जी या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज करण्यामध्ये जाते. बरोबर आहे. म्हणजे आपण ई अमाऊंट ऑफ एनर्जी जेवढी जास्त सप्लाय करू 50 तो कशावर डिपेंड आहे? मटेरियलवर डिपेंड आहे. ओके. येथे लक्षामध्ये म्हणजे 50 हा कॉन्स्टंट आहे. एखाद्या मटेरियलसाठी तेवढीच एनर्जी लागते. बरोबर आहे. लक्षामध्ये बाकीची एनर्जी कशामध्ये युटिलायझेशन होतं? बाकीच्या एनर्जीचं युटिलायझेशन होतं टू इन्क्रीज द कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. मला सांगा जर समजा मी ई मायनस 50 घेतला सो दिस इज इक्वल टू मी कायनेटिक एनर्जी लिहू शकतो. बरोबर आहे. मग हेच आपल्याला फॉर्म्युला काय करायचा या ठिकाणी खाली लिहायचा आहे. ओके. सो मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इज इक्वल टू मला सांगा फॉर्म्युला काय आहे? एच मायनस 50. ओके. एच मायनस ई मायनस 50. ई म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाय केली. त्याच्यामधून किती एनर्जी मायनस झाली? वर्क फंक्शन एवढी एनर्जी मायनस झाली. बाकीची एनर्जी काय झालेली आहे? यस इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज करण्यामध्ये मदत झालेली आहे. सो मी या ठिकाणी एच न्यू लिहू शकतो. सो एच न्यू मायनस 50 दॅट इज द वर्क फंक्शन विच इज इक्वल टू मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. हा पण फॉर्म्युला महत्वाचा आहे. या फॉर्म्युला नोट डाऊन करा. याच्यावर आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत. ओके. आता त्याच्यानंतर आपल्याला डी ब्रॉग्ली हायपोथेसिस स्टडी करायचा आहे. ओके. याच्या पूर्वीचा एक कन्सेप्ट होता सोलार सेल, पण तो डिलीट झालेला आहे. त्याच्यानंतर आपला आता लास्ट पॉइंट आहे राजांनो डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. ओके. याचा एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि डी ब्रॉग्ली हायपोथेसिस काय होतं, काय असतं ते आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. ओके. आता हे डी ब्रॉग्ली जे आहे ना याचं जे करेक्ट प्रोनाउन्सिएशन आहे डी ब्रायो आहे. ओके. बट आपण आता स्पेलिंग जर त्यांनी ब्रॉग्लीची लिहिली असेल तर आपण आता ब्रॉग्ली म्हणणारच आहे. बरोबर आहे. ऑफकोर्स यार या ठिकाणी त्यांनी आपल्याला काय म्हणलंय माहितीये का? आपल्याला त्यांनी येडं बनवलंय. हाँ सच में उन्होंने हमें येडा बनने की कोशिश की है. बघा डी ब्रॉग्लीची स्पेलिंग दिले आणि आपल्याला ते काय म्हणतात? याला तुम्ही डी ब्रायो म्हणा. म्हणजे आहे का नाही की ते इंग्लिश इज द बकवास लँग्वेज. काही बी म्हणजे म्हणजे तुम्ही एक सांगाल आणि एक द्याल असं थोडंच असतंय. आपण मराठीमध्ये असं काही म्हणतो का? नाही. मराठीमध्ये समजा सकाळ असेल तर आपण त्याला असंच लिहितो ना सकाळ. बरोबर आहे. असंच लिहिणार आहे. ओके. आता समजा आपलं परिवर्तन आहे, परिवर्तन ऍप आहे तर परिवर्तन आपण असंच लिहिणार आहे ना. प्रत्येक वेळेस आपण असं लिहिणार आहे. मग डी ब्रॉग्ली म्हणजे असंच लिहिलं पाहिजे. त्यांचा मूर्खपणा जाऊ द्या. ठीक आहे. आपल्याला काही करायची गरज नाही. इंग्लिश इज द बकवास लँग्वेज एवढं लक्षात ठेवा बस. ओके. तर बघा त्याच्यानंतर बघा आता मॅटर ऑल्सो ड्वेल नेचर. तर डी ब्रॉग्लीने काय केलं? मॅटर हे ड्वेल नेचरचं आहे. म्हणजे मॅटर मध्ये पार्टिकल असतातच यार, सर्वांना माहिती आहे, नो डाऊट. बट मॅटर इज ऍक्ट ऍज अ वेव्ह नेचर. म्हणजे मॅटरची पण वेव्ह होऊ शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके. सो त्यांनी आता काही फॉर्म्युले आपल्याला दिले आहेत. म्हणजे याचा जो फायनल फॉर्म्युला आहे तो कसा ऑप्टेन झालेला आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर मला सांगा या ठिकाणी मोमेंटम एखाद्या पार्टिकलचं जे मोमेंटम असतं पी इक्वल टू काय असतं?
एनर्जी अपॉन यस लाईट असतं. दॅट इज द स्पीड ऑफ द लाईट असतं. पी इक्वल्स टू ई अपॉन सी असतं. त्याच्यानंतर मला सांगा आता ई म्हणजे काय असतं रे? ई म्हणजे असतं एस सी अपॉन लॅमडा. बरोबर आहे, आपण शिकलं. आईन्स्टाईनने आपल्याला सांगितलं ई इक्वल्स टू एस सी अपॉन लॅमडा. ओके, तर या ठिकाणी फायनली सी आहे, सी सी कॅन्सल झालं. सो मोमेंटम इक्वल्स टू एच अपॉन लॅमडा. म्हणजे हे पी इक्वल्स टू काय आलेलं आहे? एच अपॉन लॅमडा आले. म्हणजे मोमेंटम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एच. म्हणजे काय आहे? प्लॅंक कॉन्स्टंट आहे, तो कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे, म्हणजे मोमेंटम इक्वल्स टू एच अपॉन लॅमडा. दॅट इज द मोमेंटम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू. जर समजा आपण या ठिकाणी वेव्हलेंथ किंवा आपण या ठिकाणी मोमेंट जर वाढवलं, मोमेंटम वाढवलं, तर वेव्हलेंथ काय होते? कमी होते. लक्षामध्ये? ओके, त्याच्यानंतर बघा आता लॅमडा इक्वल्स टू मी असं लिहू शकतो का? लॅमडा इक्वल्स टू एच अपॉन पी. पी म्हणजे मोमेंटम आहे आणि मोमेंटम राजांनो काय असतं? यस, मास इंटू वेलोसिटी असतं. ओके, तर या ठिकाणी काय येणार आहे? मास इंटू वेलोसिटी. सो लॅमडा इक्वल्स टू एच अपॉन एम व्ही. आणि यालाच म्हणायचं, या लॅमडाला काय म्हणायचं? डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ म्हणायचं. कारण की डी ब्रॉग्ली नावाच्या सायंटिस्टनी हा फॉर्म्युला डिस्कव्हर केला, त्याच्यामुळे या लॅमडाला म्हणलेलं आहे डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ. ओके, हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. या फॉर्म्युल्यावर कधी कधी क्वेश्चन्स किंवा न्यूमरिकल्स विचारले जाऊ शकतात. आता त्याच्यानंतर एक डायरेक्टली फॉर्म्युला आहे. आता डेरिव्हेशन आहे. डेरिव्हेशन आपल्यासाठी महत्वाचं नाही. आता मी डेरिव्हेशन तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करून देणार होतो, बट तुम्ही काय करा, डायरेक्टली लक्षात ठेवा. बरं, करून देऊ का सॉल्व्ह? कसं आलं काही नाही? ठीक आहे. ओके, मला सांगा आता कायनेटिक एनर्जी काय असते? कायनेटिक एनर्जी असते 1/2 mv स्क्वेअर. सही बात आहे सर. त्याच्यानंतर मला सांगा, जर समजा मी व्ही फाइंड आउट केला, तर व्ही इक्वल्स टू काय येणार आहे? 2 ला मी इकडे शिफ्ट करेल. सो 2 इंटू अंडर रूट ऑफ मध्ये येतं, कारण की व्ही फाइंड आउट करायचं आहे. सो 2 इंटू ई के अपॉन काय असतं? यम असतं. याच्यामध्ये नो डाऊट. मग मला सांगा या ठिकाणी वरचा आपला फॉर्म्युला काय रे? लॅमडा इक्वल्स टू एच अपॉन एम व्ही आहे. मग या इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. सो फ्रॉम इक्वेशन 1 काय येणार आहे रे? लॅमडा इक्वल्स टू एच च्या ठिकाणी एच ऍज इट इज, एम च्या ठिकाणी एम ऍज इट इज. आणि वेलोसिटी काय असते? वेलोसिटी इक्वल्स टू अंडर रूट ऑफ द 2 इंटू कायनेटिक एनर्जी अपॉन काय असते? मास असते. बरोबर आहे. त्याच्यानंतर याला मी असं लिहू शकतो का? एच इंटू एम. आता हे जे अंडर रूट आहे याला मी असं लिहू शकतो मास अपॉन 2 इंटू 2 इंटू ई के लिहू शकतो. बरोबर आहे. आता समजा या मासला जर मला अंडर रूट मध्ये शिफ्ट करायचं असेल, त्याचा स्क्वेअर होतो. सो एच इंटू अंडर रूट ऑफ द यम अपॉन या ठिकाणी काय होतं? यम चा स्क्वेअर होतो इंटू 2 इंटू ई के राहतं. बरोबर आहे. यम आणि यम कॅन्सल झालं. ओके, सो फायनली बघा या ठिकाणी एकच मिनिट. या ठिकाणी काय झालेलं आहे? आता हे जे एक एम आहे आणि हे जे स्क्वेअर आहे हे काय झालं? कॅन्सल झालं. बरोबर आहे. फायनली काय उरलेलं राजांनो? फायनली लॅमडा इक्वल्स टू वर फक्त एच उरलेला आहे, खाली अंडर रूट ऑफ द यस ट्वाइस एम इंटू कायनेटिक एनर्जी दॅट इज द ई के उरलेला आहे. बरोबर आहे. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ द डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ इन द फॉर्म ऑफ द कायनेटिक एनर्जी. म्हणजे समजा त्यांनी आपल्याला एच ची व्हॅल्यू दिली आहे, मास दिले आणि कायनेटिक एनर्जी दिल्या, तर डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ तुम्ही या फॉर्म्युल्याला फाइंड आउट करा. जर समजा तुम्हाला मास दिले, वेलोसिटी दिले, तर एच इक्वल्स टू एच अपॉन यस लॅमडा इक्वल्स टू एच अपॉन एम व्ही. लॅमडा इज द डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ. बरोबर आहे. जर समजा तुम्हाला डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ फाइंड आउट करायचं असेल, तर लॅमडा इक्वल्स टू एच अपॉन एम व्ही. जर तुम्हाला मास इंटू वेलोसिटी माहित असेल तर, जर समजा तुम्हाला कायनेटिक एनर्जी माहित असेल तर हा फॉर्म्युला यूज करा. ओके, लॅमडा इक्वल्स टू एच अपॉन अंडर रूट ऑफ द 2 एम इंटू ई के. जर समजा आता मला सांगा फॉर अ चार्ज पार्टिकल असेल आणि चार्ज पार्टिकलचं आपल्याला काय करायचंय? डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ फाइंड आउट करायची आहे. तर या ठिकाणी तुम्हाला फॉर द चार्ज पार्टिकल, समजा जर चार्ज पार्टिकल असेल, ओके एक मिनिट, फॉर चार्ज पार्टिकल, जर समजा चार्ज पार्टिकल असेल आणि चार्ज पार्टिकल समजा तुम्हाला डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ फाइंड आउट करायची आहे. सो मला सांगा यार, एनर्जी कायनेटिक एनर्जी काय असतं? कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू काय असतं? चार्ज इंटू पोटेन्शियल असतं. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पण बघितला होता, जनरल फॉर्म्युला. दॅट इज द, आपण फक्त त्या ठिकाणी म्हणलं होतं वर्क डन इक्वल्स टू काय असतं? यस, चार्ज इंटू पोटेन्शियल असतं. बरोबर आहे. वर्क डन इक्वल्स टू चार्ज इंटू पोटेन्शियल अँड दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ द एनर्जी दॅट इज द पोटेन्शियल एनर्जी. आपण म्हणतो यू इक्वल्स टू क्यू इंटू व्ही. हा पण फॉर्म्युला यूज केलता इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये, आठवले सर्वांना? ओके, सो जर समजा चार्ज पार्टिकल असेल तर त्याची एनर्जी काय असते? चार्ज इंटू पोटेन्शियल डिफरन्स असतो. तर याच्यामध्ये समजा आपण व्हॅल्यू पुटअप केल्या, सो लॅमडा इक्वल्स टू काय येणार आहे? एच अपॉन अंडर रूट ऑफ द 2 एम ऍज इट इज आणि ई के ला आपण काय पुटअप करणार आहोत? यस, क्यू इंटू आपण व्ही पुटअप करणार आहोत.
ओके, जर समजा या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉन आहे असं कन्सिडर केलं तर H ची व्हॅल्यू सर्वांना माहित आहे 6.626 इंटू 10⁻34 जूल सेकंद. त्याच्यानंतर मास ऑफ द इलेक्ट्रॉन माहित आहे, त्याच्यानंतर चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन माहित आहे. याच्या आपण समजा व्हॅल्यू पुटअप केल्या तर एक फायनली फॉर्म्युला येतो 1.228 अपॉन अंडर रूट ऑफ द व्होल्टेज ऍज इट इज. अँड व्होल्टेज जे असतं व्होल्टेज शुड बी इन द व्होल्ट घ्यायचंय. ओके, व्होल्टेज तुम्हाला कशामध्ये घ्यायचंय, व्होल्ट मध्ये घ्यायचंय. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ द डी ब्रॉगली वेव्हलेंथ, लॅम्बडा इक्वल्स टू 1.228 अपॉन व्ही. लक्षामध्ये यस. तर या ठिकाणी आपलं काय झालेलं आहे, चॅप्टर एंड झालेला आहे. ओके, बघा किती छोटा चॅप्टर आहे, एक 2-3 पेजेस फक्त. तुम्हाला एवढंच आता जाता फक्त तुम्हाला आता उद्या एक्झाम आहे म्हणलं की काय करायचं, वन शॉट लेक्चर आपलं बघायचं आणि फक्त ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ फक्त बघायची. एक्स्ट्रा पुस्तकात वगैरे वाचायची गरज नाही, कारण सगळं वाचत बसा तुम्हाला काहीच करणार नाही. मग एक चॅप्टर करण्यासाठी तुम्हाला पूर्ण एक रात्र जाईल. ओके, हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून सगळ्या गोष्टी चालू आहेत. लक्षामध्ये यस. पार्थ काय झालं, आता क्लास नंतर काय, क्लास नंतर ओके चला ठीक आहे. उद्या तुमचा जो टायमिंग आहे तो मी तुम्हाला सकाळपर्यंत सेंड करतो. चला ठीक आहे, लक्ष्मीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ओके चालते, ठीक आहे. हॅव अ नाईस डे, गुड नाईट टू ऑल ऑफ यू. जेवण करा फुल, माझं पण जेवण झालं नाही. बाकी सर्वांचं झालं का जेवण? स्नेहाल झालं जेवण? श्रावणी? नाहीये, अच्छा बरं ठीक आहे. चला ठीक आहे, एकदम दाबून जेवण करा, तर झोपीचा, सकाळी लवकर उठा, अभ्यास लागा. चला ठीक आहे, ठेवू का मग? ओके यस, बाय बाय टू ऑल ऑफ यू.